नमस्कार सर्वांना, मी प्रज्वल विजय वाघमारे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर शंभूराजांच्या जीवनाशी संबंधित जी सिरीज मी चालू केली आहे त्याचाच हा एक भाग. तर आजचा आपला विषय आहे आषाढी वारीला संरक्षण. संभाजीराजे शिवाजी महाराजांप्रमाणे धर्मकार्याबाबत कसे जागृत होते याचा एक उत्तम दाखला आपणास इतिहासात सापडतो. पित्याच्या पाठी पुत्राने असे कोणतेही लौकिक कार्य करायचे शिल्लकच ठेवले नव्हते, असे अनेक उदाहरणावरून स्पष्ट होते. 1. संभाजीराजे त्यावेळी गांगोली या ठिकाणी मुक्कामाला आले होते. याच ठिकाणी महिन्याभरापूर्वी शाहू बाळ्यांचा जन्म झाला होता व बाळराजांस पाहण्यासाठी राजे गांगोलीला आले होते. त्या दरम्यान बाळराजांना आशीर्वाद देण्यासाठी व शंभू छत्रपतींची भेट घेण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे चिरंजीव महाराज महादेव उपस्थित झाले होते. याच भेटीमध्ये महादेव महाराजांनी वैजनाथाच्या पायरीवर बोलता बोलता देहू ते पंढरपूर अशी तुकाराम महाराजांची पालखी सुरू करावी असे वाटत असल्याची इच्छा प्रकट केली. परंतु मोगलांची जागोजागी असणारे पथके वारकरी मंडळीची भाविकांची अडवणूक करत असत, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी हुल्लडबाजी करत असत. शंभूराजांना कल्पना नामी असून त्यामुळे एक नवीन पायंडा पडेल असे सांगितले व या चांगल्या कामासाठी पालखीला दरवर्षी लागेल ते द्रव्य सरकारातून मिळण्याची व पालखीला संरक्षण देण्याची व्यवस्था केली. त्याबाबतचे तसे हुकूमही जागोजागच्या अंमलदारांना रवाना केले गेले. तुकाराम महाराजांनी व शिवाजी महाराजांचा असलेला जिव्हाळा संभाजीराजांचा व महादेव महाराजांचा रूपाने पुढे चालू राहिला हा पुरावा होय. शिवाय चांगल्या योजनेला संभाजीराजे कसे प्रोत्साहन देत असत हेही यावरून नक्कीच लक्षात येते. त्यामुळे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये वारकरी संप्रदायाने प्रबोधनाच्या माध्यमातून तयार केलेले जनमत शिवाजी महाराजांच्या मदतीला वेळोवेळी हाकेसरशी उभे राहत असे. त्यामुळे तुकाराम महाराजांनी महाराष्ट्रातील लोकांचे मेंदू व मने मजबूत करण्याचे काम केले व शिवाजी महाराजांनी या प्रबोधनामुळे तयार झालेले मने आणि मेंदूंना सशक्त मनगटांची निर्मिती करून स्वराज्य निर्माण केले. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात ठेवूनच संभाजीराजांनी त्यावेळच्या अनेक साधुसंतांशी संपर्क ठेवला. त्यामुळेच त्यांनी आषाढी वारीला संपूर्ण संरक्षण तर दिलेच, परंतु वारीसाठी लागणारा संपूर्ण खर्चही करण्याची तयारी ठेवली. त्यामुळे स्वराज्याची ही विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सतत पोचत राहिली व शेवटपर्यंत स्वराज्य जिंक्य राहिले. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.